पिंजरा पिंजरा रे पाया पडते मी भांडायचं ना आपल्याला. आज नाही, उद्या. ए आनंदी, तुझी हिम्मत कशी झाली माझ्या खोलीत यायची? वीर मी कुठेही जाणार नाहीये. शेवटी लग्न करून मी या घरात आलीये. आता इकडनं बाहेर पडली तर माझी अंतरात्रास बाहेर पडेल. चालेल, तेही चालेल, पण एक क्षणही मी आता माझ्या डोळ्यासमोर तुला पाहू शकत नाही. चल चालती हो. गेली होती चांगली घरी, तू उगाच गोरख काका इथे बॅग घेऊन आलाय. चल चल, मी तुझा काही ऐकणार नाहीये. तू चालती हो इकडनं. अहो असं करू नका, मला राहू द्या इथे. मी पाया पडते ना तुमच्या. हे बघ, तुला राहायचंय तिथे राहा, पण माझ्या खोलीत तुला जागा नाहीये. ए आनंदे, तो काय सांगतो ते कळत नाही का तुला? आणि तसं बी नारायणी हाय त्या खोलीत. तू नोकरांच्या खोलीत जा बघू, पंढऱ्या हाय तिथं. मी सांगतो तुला, तू लवकरात लवकर ना हिला घराबाहेरच काढ. आता यांना असंच कायमचं दूर ठेवलं पाहिजे, मग झालं माझं काम. आता हे सगळं मम्माला सांगायला हवं. पुरावे नाहीयेत ना, मग ते निर्माण करा. काय वाटेल ते करा, पण नागनाथ तुरुंगामध्ये सडला पाहिजे. कळलं का तुम्हाला? माफ करा अक्कासाहेब, आता या प्रकरणामध्ये स्वतः गोरख साहेबांनी लक्ष घातलंय. त्यांचा समाजकार्यातला दबदबा तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे मला काही उलटसुलट करता येणार नाही. नागनाथला मला सोडावंच लागेल. मम्मा, गोरख काका आनंदीला इथे घेऊन आला होता आणि त्याने जबरदस्ती तिला इथे ठेवायला सांगितलंय. गोरख, अक्कांनी सांगितलंय की साहेबांच्या खोलीत त्यांच्या परवानगीशिवाय कोणाला सोडायचं नाही. विष्ण्या, माझ्या दादाला भेटायला त्याच्या बायकोच्या परवानगीची गरज नाही मला. विष्णू, सरस्वती, या विष्णूची अरेरावी थांबणार आहे की नाही? तू ताबडतोब इथे ये. त्यांनी गोरखला अडवलाय बाहेर. मार त्याला. अरे काय झालंय तुमच्या दोघांचं? तुम्ही वेडे आहात का? मारामारी कशी करता लहान मुलांच्यासारखे? थांबा. यांच्या खोलीच्या बाहेर कसला तमाशा चाललाय शोभतं का तुम्हाला? मम्मा जशी माझ्या बाबांशी चांगलं वागून त्यांच्या आयुष्यात टिकून राहिली ना, तसंच मला याच्या आयुष्यात टिकून राहिलं पाहिजे, फक्त माझ्या बाळासाठी. याचं मूल माझ्या पोटात असतं तर याच्यासारखंच देखणं आणि हुशार झालं असतं नाही. का माझ्याशी दुष्टपणे वागलास वीर? तू माझ्याशी नीट संसार केला असतास ना, तर ओजसला मी जवळ सुद्धा फिरकू दिलं नसतं. तुम्हाला माहितीये, हा तुमचा गोरख पोलीस स्टेशन मध्ये गेला होता. नागनाथला सोडवण्यासाठी आटापिटा करतोय हा. याला जरा सांगा ना की नागनाथने खरंच तुमचा जीव घ्यायचा प्रयत्न केला होता. जरा समजावा ह्याला, सांगा. हे बघ सरस्वती, जसं मी तुला अडवू शकत नाही तसं त्यालाही अडवू शकत नाही. तू नागनाथला पट्ट्यानी मारलायस हे मला आवडलेलं नाहीये. तुझं कायदा हातात घेणं, तेव्हा मी तुला अडवलं नाही, कारण माझ्या ते हातात नव्हतं. आता गोरख त्याच्या पद्धतीने काही गोष्टी पडताळून पाहतोय, पाहू दे. हे बघ, जर नागनाथ गुन्हेगार आहे हे गोरखला पटलं तर तो त्याला सोडणार नाही, माझी खात्री आहे. यापुढे विष्णू गोरखला अडवणार नाही. एवढंच नाही तर विष्णू आता गोरखची माफी सुद्धा मागेल. विष्णू, माफ करा मला. ठीक आहे, तुला माफ करीन मी, एका अटी. त्याला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत. मी तुला माफ करावा असं तुला वाटत असेल ते काम करायचं, वाडा सोडून निघून जायचं. अक्कांना सोडून आपण कुठं नाही जाणार. बघ विष्णे, वाडा सोडून तुला जावं लागणार. 1 मिनिट. आता तू ठरवणार या वाड्यात कोण राहील आणि कोण नाही. नाही, घाबरू नकोस, अजून तुझ्यापर्यंत आलेलो नाहीये मी. नाहीतर तुलाही या वाड्याच्या बाहेर काढ. गोरख दादा नीट बोला. तोही नीट बोल. गोरख तिचा दीर आहे म्हणून त्याला तसं बोलण्याचा अधिकारही आहे. आता तू इथून निघून जा कायमचा. सरस्वती, मी तुला शेवटचं सांगतोय, यापुढे हा विष्णू इथे राहणार नाही. ठीक आहे.